प्रश्नाकडे आजच्या संदेशाकडे जाऊ आणि आजचा जो संदेश आहे त्याचा शीर्षक म्हणजे ख्रिस्ताच्या शरीरातील एकता. आणि या गोष्टीविषयी आपण समजू. आपलं मन आपलं लक्ष या गोष्टीकडे असू द्या, कारण ही जो शब्द आहे ख्रिस्ताच्या शरीरातील एकता याच्याविषयी आपण समजू. एकता म्हणजे काय, तर एकता म्हणजे अशी गोष्ट जे एक कॉमन करार जो एकामेकामध्ये असतो, साम्य जे एकामध्ये असतो आणि ज्याच्यामुळेच काय होतं, एकामेकामध्ये सहकार्य होतो. या जीवनात लक्षात ठेवा, एकता असणं हे फार महत्त्वाचं आहे. की आणि एकता कशी येते, जसे दोन मित्र कसे ते मित्र होतात, कारण त्यांच्यामध्ये अशी कुठली गोष्ट असते जे साम्य असते, म्हणजे ती त्याच्यातही असते, ही याच्यातही असते आणि त्याच्यामुळे काय होतं, हे दोघं एकत्रित येतात. म्हणून युनिटी म्हणजे एकता किंवा एकात्मता ही गोष्ट जी असते त्या जीवनातल्या प्रत्येक पैलूमध्ये, कुटुंबामध्ये एकता, मित्रामध्ये एकता, तुमच्या कार्यामध्ये एकता, जिथेही एकापेक्षा जास्त लोक आहेत तिथं एकतेची गरज भासते. आणि म्हणून आपल्या प्रत्येकामध्ये अशी काहीतरी गोष्ट असली पाहिजे जे काय करते, आपल्याला जोडण्यात सहाय्य केली पाहिजे. कारण खूपदा तुमचं एखाद्या व्यक्तीसंग समजा पटत नसेल, त्याचं कारण म्हणजे काय, का त्याच्यातली एखादी गोष्ट ती तुम्हाला आवडत नाही किंवा तुमच्यातली एखादी गोष्ट त्याला आवडत नाही आणि याच्यामुळे काय होतं, दोन व्यक्ती हे वेगळे वेगळे जातात. आणि म्हणून युनिटी असणे किंवा एकात्मता असणे किंवा एकता असणे याच्या सगळ्यात महत्त्वाचं हे आहे कुठलीही गोष्ट चालण्यासाठी, सहकार्य होण्यासाठी. जसं तुम्ही एक गोष्ट बघा का, या जगात म्हणजे आपण भारतात आहो आणि जेव्हा तुम्ही जगाच्या नकाशावर किंवा जगात बघाल तर किती वेगवेगळे प्रकारचे वंश, किती वेगवेगळे रंगाचे लोक, किती वेगवेगळा आहार खाणारे लोक, किती वेगवेगळी राहणीमान, संस्कृती, सवयी, या इतक्या सगळ्या गोष्टीने म्हणजे आपण बघतो चायनीज व्यक्ती वेगळा दिसतो, भारतीय व्यक्ती वेगळा दिसतो, अमेरिकन व्यक्ती वेगळा दिसतो. प्रत्येकाच्या प्रत्येक गोष्टी वेगळ्या आहेत, कपड्यापासून तर दिसण्यापासून, सवयीपासून. आणि म्हणून हे खूप आवश्यक आहे की अशी एक गोष्ट जे आपल्या प्रत्येकाला एकत्रित आणते. आणि एकत्रित आणणे किंवा एकात्मता होणे किंवा एकता होणे किंवा युनिटी होणे हे कसं शक्य आहे आणि देव ही गोष्ट कशी घडून आणतो, हाच आजच्या संदेशाचा शीर्षक किंवा उद्देश आहे. एक वचन आपण बघू, इफिसकरास पत्र 4:3. इफिसकरास पत्र 4:3 म्हणतो, शांतीच्या बंधनाने, म्हणजे जे तुमचं बंधन असलं पाहिजे. म्हणून मी तुम्हाला काय सांगितलं, तुमच्या आणि माझ्यामध्ये किंवा कुठल्याही व्यक्तीमध्ये ते एका गोष्टीचं समन्वयत्व किंवा एखादी अशी गोष्ट कॉमन जर नसली तर त्याच्यात शांती राहत नाही. आणि म्हणून देवाचं वचन सांगतं, शांतीच्या बंधनाने. आता इथे बघा, आत्म्याच्या ऐक्य राखण्यासाठी प्रत्येक गोष्टीत चांगले ते करा. तर इथे आपण बघतो शांतीचा बंधन हे कसं होऊ शकतं, तर आत्म्याचं जे ऐक्य आहे, म्हणजे त्याला काय म्हणतात, एका आत्म्याने. आणि ती गोष्ट कशी होईल ते आपण पुढे बघू आणि तुम्हाला या गोष्टी क्लिअर किंवा समजू जातील. एक लक्षात ठेवा, तुमच्या आणि माझ्यामध्ये, आपल्यामध्ये शांती असणे, या चर्चमध्ये शांती असणे, आपल्या कुटुंबामध्ये शांती असणे, लोकांमध्ये शांती असणे ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून अशी एक गोष्ट जे आपण बघणार आहोत, जे देवाच्या वचनातून जे ही शांती घडून आणू शकते, जी ही गोष्ट करून आणू शकते. आणि म्हणून देवाने आपल्याला काहीतरी नियम दिले आहेत आणि त्या नियमाद्वारे आणि देवाचा जो प्लान आहे मनुष्यासाठी, आणि ही सगळी शांतता, सगळी शांती जे जगातील कुठल्याही मनुष्याला एकत्रित आणू शकते, आणि ते म्हणजे फक्त आणि फक्त देवाच्या आत्म्याने. म्हणून देवाच्या आत्म्याने कुठलाही व्यक्ती एकत्रित आणू शकतो. आणि हे घडतं कसं, हे असतं कसं आणि याचा अर्थ काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण समजणार आहोत. आणि म्हणून देवाने इथे आपल्याला काही नियम दिले आहेत ज्याच्यामुळे मनुष्यामध्ये शांती हे असू शकते. इफिसकरास पत्र 4:4 आपण बघू, ज्याप्रमाणे तुम्हासही. आता एक लक्षात ठेवा, सगळ्यात मोठा आहे एकाच आशेत सहभागी होण्यास बोलावले आहे, त्याचप्रमाणे आहे
एक शरीर व एकच आत्मा. तर 3 गोष्टी आपण बघत आहोत. एकच आशा, एकच शरीर व एकच आत्मा. आणि ही गोष्ट आपण समजण्याचा काय करणार प्रयत्न करू. तर जसं लक्षात ठेवा, एक शरीर, तर आपण काय बघत आहोत आता, ख्रिस्तातील शरीरातील एकता है ना. तर याचा अर्थ काय होतो, जसं आपलं जेव्हा तुम्हाला मी म्हणतो की तुमचं शरीर, याचा अर्थ काय होतो, शरीर म्हणजे तुमचे बोटं, तुमचे पाय, तुमचे डोकं, तुमचं कान, तुमचं नाक, आपल्या शरीराचे सगळे अवयव याला एकत्रितरित्या त्याला म्हणतात शरीर. तसंच ख्रिस्ताचं शरीर म्हणजे या जगातील कुठलाही व्यक्ती, तो काळा असो, गोरा असो, गरीब असो, श्रीमंत असो, तो आजारी असो, तो भिकारी असो, तो लहान असो, तो मोठा असो, तो म्हातारा असो, तो म्हातारी असो, कुठलाही जो व्यक्ती या जगातला ज्याने प्रभू येशू ख्रिस्ताला आपला तारणारा स्वीकारला आहे, ज्याच्या पापाची क्षमा प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताने झालेली आहे आणि देवाने ज्याला नव्याने जन्म दिला आहे, असा कुठलाही जो व्यक्ती आहे तो ख्रिस्ताच्या शरीरामध्ये आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की तुमचं शरीर जसं आपले सगळे अवयव मिळून आपलं शरीर होतं, तसंच ख्रिस्ताचं शरीर म्हणजे तुमच्यातला असा प्रत्येक व्यक्ती ज्याने ख्रिस्ताला स्वीकारलं आणि तो व्यक्ती ख्रिस्ताच्या शरीरामध्ये जोडला जातो. आणि म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे की आपल्याला समजणं की ख्रिस्ताचं शरीर म्हणजे काय, जो प्रत्येक व्यक्ती ज्याने ख्रिस्ताला स्वीकारलं आहे. आणि जेव्हा तो व्यक्ती ज्याने ख्रिस्ताला स्वीकारलं आहे त्या व्यक्तीमुळे काय होतं, म्हणजे ख्रिस्ताला स्वीकारणे म्हणजे काय, का तो व्यक्ती जगातून घेतला जातो आणि देवाच्या कुटुंबामध्ये किंवा त्याच्या शरीरामध्ये जोडला जातो. खूपदा मी तुम्हाला सांगतो, मला हे कारण ऐकायला भेटतात आणि याचं कारण तुम्ही समजून घ्या. खूप सारे लोक मला म्हणतात की पास्टर आमचं चर्च वेगळं आहे, किंवा पास्टर आमचे विश्वास वेगळे आहे, किंवा आमची शिकवणी वेगळी आहे, किंवा आमचं जे उपासना ती वेगळी आहे तुमच्यापासून. तुमचं कुठलीही गोष्ट, एक लक्षात ठेवा, 2 वेगळ्या दिसणाऱ्या गोष्टी कधीही एक नसतात. जर तुमची उपासना वेगळी आहे, तुमचा विश्वास वेगळा आहे, तुम्ही जे करतात हे वेगळं आहे, तर कदाचित ते देवाच्या वचनापासून नसेल. म्हणून दोन्ही सारख्या दिसणाऱ्या गोष्टी सुद्धा सारख्या नसतात, किंवा 2 वेगळ्या दिसणाऱ्या गोष्टी सुद्धा सारख्या नसतात. आणि पण जर तुमच्यापाशी देवाचा आत्मा आहे आणि जर तुम्ही ख्रिस्ताला आपला तारणारा म्हणून स्वीकारला आहे, तेव्हाच कुठं तुम्ही काय होता, ख्रिस्ताच्या शरीराचे एक पार्ट होतात. आणि म्हणून जर दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहे तर आपल्याला चेक करणं की हे समस्या काय आहे, का हे चर्च वेगळं आहे, का या गोष्टी वेगळ्या आहेत, का हे जे शिकवलं जातं या चर्चपेक्षा वेगळं आहे. आणि म्हणून हे समजणं खूप आवश्यक आहे की भेदभाव कुठे आहेत. जसं मी तुम्हाला सांगतो, चर्चचे डिफरंट नाव आहे. एक कॅथलिक चर्च असतं, पेंटिकॉस्टल चर्च आहे, आपलं जसं बॅप्टिस्ट चर्च आहे, असे खूप सारे प्रकारचे चर्चेस आहेत. मग हे खरंच चर्चेस हे सगळे ख्रिस्ताचं शरीर आहे का, तर नाही. तर असा प्रत्येक व्यक्ती ज्याने ख्रिस्ताला स्वीकारला आहे तोच तो काय आहे, ख्रिस्ताचं जे शरीर आहे त्याच्यामध्ये सहभागी आहे. कारण चर्चमध्ये असेही लोक बसलेले आहेत या प्रत्येक चर्चेसमध्ये ज्यांचा हा विश्वास नाही का ख्रिस्त खरंच मला वाचू शकतो. मग हा व्यक्ती कधीच देवाच्या कुटुंबातील किंवा देवाच्या शरीरातील भाग झालेला नाही. आणि म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे की ख्रिस्ताचं शरीर, जी एकता जी आहे ती तेव्हाच घडते. आणि याचे पुढे तुम्हाला अधिक या गोष्टी समजतील. थोडा वेळ द्या की मी काय बोलत आहे. आणि म्हणून प्रत्येक चर्चमधला व्यक्ती किंवा प्रत्येक चर्च हे ख्रिस्ताचं नव्हे. ख्रिस्ताचा व्यक्ती किंवा ख्रिस्ताचं शरीर किंवा तोच व्यक्ती आहे ज्याने ख्रिस्ताला स्वीकारलं आहे, ज्याच्या पापाची क्षमा झाली आहे, ज्याचे पाप प्रभू येशू ख्रिस्ताच्या पवित्र रक्ताने धुतल्या गेलेले आहे, ज्याला नव्याने जन्म दिलेला आहे. आणि म्हणून तोच व्यक्ती त्या एका गोष्टीमुळे काय होतो, ख्रिस्ताच्या कुटुंबामध्ये किंवा एकतेमध्ये कनेक्ट होतो. पण तरी हा जो प्रश्न आहे, कुठला प्रश्न, की मग हे जोडल्या कसे जातात आणि याचा अर्थ खरा नेमका काय आहे ते आपण बघू. तर आपण बघितलं एकच शरीर, दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकच आत्मा.
आणि ही जे गोष्ट जेव्हा तुम्ही समजेल तर तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा अर्थ काय आहे हे तुम्हाला समजेल. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा इथे जो फोन आहे बरोबर, हा जर फोन डेड झाला, कारण तुमच्यापाशी सुद्धा फोन आहे, आणि जर हा डेड झाला, डेड म्हणजे काय, काय याची बॅटरी गेली बरोबर, तर याची बॅटरी गेल्यानंतर त्या फोनला पाहून पाहून त्याच्यात बॅटरी येत नाही, तर तुम्हाला एखादी बाहेरील वायर, ज्याला आपण केबल म्हणतो, त्याला काय करावं लागेल, तो मेलेला, डेड म्हणजे काय, मेलेला, आणि त्याच्यात आपण काय करतो, तो केबल घुसवतो आणि बाहेरील जे वीज आहे त्या फोनमध्ये घुसते आणि त्याच्यामुळे त्याच्यात पुन्हा जीव येतो बरोबर, तो चालू होते, त्याची स्क्रीन चमकते, तुमचे डोळे चमकतात की अरे वा माझा फोन चालू झाला. तसंच या उदाहरणाद्वारे समजून घ्या का प्रत्येक व्यक्ती जो आहे, प्रत्येक व्यक्ती आध्यात्मिकरित्या मेलेला असतो, आणि जसं डेड फोनसाठी बाहेरील एखादा केबल लागतो ज्याच्यामुळे त्याच्यात जीव टाकला जातो, तसेच प्रत्येक व्यक्तीसाठी जोपर्यंत तो ख्रिस्ताला आपल्या पापाची क्षमा होण्यासाठी हाक मारत नाही, कारण आपण पापात मेलेले असतो, आणि जसे तुम्ही ख्रिस्ताला हाक मारता की येशू माझा आत्मा वाचो, तसाच देवाचा जो पवित्र आत्मा आहे तो तुमच्यामध्ये येतो आणि तो तुम्हाला जीवन देतो. समजलं? कुठलाच व्यक्ती जसा फोन कुठलाच ठेवल्याने जिवंत किंवा चालू होऊ शकत नाही, जसा त्याला केबल लागतो तसाच या जगातील प्रत्येक व्यक्तीला तारणाची गरज आहे, आणि जेव्हा तो ख्रिस्ताला हाक मारतो, हीच ती गोष्ट सगळ्यात मोठी आहे जी एकता घडून आणते. का? कारण त्याच्यापाशी सुद्धा देवाचा आत्मा आहे ज्याने ख्रिस्ताला हाक मारली, आणि असा एखादा व्यक्ती जगाच्या दुसऱ्या पाठीवर, त्याला सुद्धा देवाची गरज आहे आणि त्याने सुद्धा हाक मारली, तर त्याला सुद्धा तो सारखाच आत्मा दिला जातो. आता हे घडतं कसं, जसं मी तुम्हाला सांगितलं, आणि हे नेमकं होतं काय हे मी तुम्हाला सांगतो, म्हणून तुम्हाला समजतं. ज्या व्यक्तीपाशी देवाचा आत्मा नाही, ज्या व्यक्तीपाशी देवाचा आत्मा नाही, पहिली गोष्ट त्याच्यासोबत तुम्ही युनिटी करू शकत नाही, त्याच्यासोबत तुमची एकता होऊ शकत नाही. कोणाची? ज्या व्यक्तीपाशी देवाचा आत्मा आहे त्याच्या विरुद्ध ज्याच्यापाशी नाही, कारण हे दोघं गोष्ट आता वेगळी झाली. विचार करा, हा आत्मिकरित्या जिवंत आहे, हा आत्मिकरित्या मेलेला आहे, हे दोघं जण एकामेकांसंग कसे कनेक्ट होतील बरोबर, कारण तो जिवंत आहे, हा आत्म्याने मेलेला आहे, याला कधीच तारणाची गरज वाटली नाही, याने कधीच ख्रिस्ताला हाक मारली नाही, याच्यामध्ये आत्मिक जीव नाही, याच्यामध्ये देवाचा आत्मा नाही, आणि म्हणून हे दोघांमध्ये कधीच एकता होऊ शकत नाही. आणि ज्या व्यक्तीमध्ये देवाचा आत्मा नाही, हा व्यक्ती काय करतो कसं माहीत, हा सत्याला विरोध करतो, हा देवाचा विरोध करतो, याच्यामध्ये कधीच पवित्र जीवन किंवा देवाविषयीच्या गोष्टी शिकण्याची इच्छा नसते, हा देवाला रिजेक्ट करतो, हा देवाला नाकारतो, त्याचं तारण, त्याच्यापाशी तारणाची भेट हे नाकारतो. म्हणजे हा मेलेला मनुष्य जो आत्मिकरित्या मेलेला आहे, हा हळूहळू नरकाकडे जातो. म्हणून सोप्यारित्या पुन्हा एकदा, ज्याच्यापाशी देवाचा आत्मा नाही, तो व्यक्ती ज्याच्यापाशी देवाचा आत्मा आहे त्याच्या संग कनेक्ट होऊ शकत नाही. मी तुम्हाला आणखी सोप्यारित्या सांगतो, कधी दिवस आणि रात्र एकामेकामध्ये मिसळताना बघितले का? नाही, त्या प्रत्येकासाठी वेळ दिली आहे. रात्र संपल्यावरच दिवस येतो, दिवस संपल्यानंतरच रात्र होते, हे दोघं मिक्स होत नाही, त्या दोघांमध्ये एकता नसते. आणि म्हणून तसंच ज्या व्यक्तीमध्ये देवाचा आत्मा नाही, तो व्यक्ती कधीच कनेक्ट होऊ शकत नाही, तो कधीच ख्रिस्ताच्या शरीरामध्ये नाही, त्या व्यक्तीला कधीच देवाच्या गोष्टी समजत नाही, कारण त्याच्यापाशी देवाचा आत्मा नाही. आणि म्हणून हे खूप महत्वाचं आहे की आपल्याला समजणे. एक लक्षात ठेवा, अमरावतीत भरपूर चर्चेस आहेत, भरपूर पास्टर आहेत, भरपूर स्वतःला ख्रिस्ती म्हणणारे लोक आहेत. मी माझ्या अनुभवातून तुम्हाला क्लिअर सांगतो, जेव्हाही मी एखाद्या पास्टर संग बोलतो बरोबर, आणि जेव्हाही मी काही गोष्टी बोलतो, तो आणि मी कनेक्ट का होत नाही, कारण मला समजतं या लोकांपाशी तारण नाही. मला समजतं का जी एक गोष्ट तुम्हाला आणि मला कनेक्ट करते तो म्हणजे देवाचा आत्मा, तो तुझ्या जवळ नाही. म्हणून जे मी बोलतो ते तुला समजत नाही, जे तू बोलतं ते मला पटत नाही. जसं मी तुम्हाला उदाहरण देतो, मागच्या काही आठवड्यात काही पास्टर लोकांची काही मीटिंग झाली, आणि त्यांनी मी पुस्तक द्यायला त्यांच्याजवळ गेलो,
मला वाटलं का ते काहीतरी पास्टर लोक जोडले म्हणजे आध्यात्मिक बोलतील, पण त्यांचा विषय होता की आपण राजकारणात कसं घुसावं ज्याच्यामुळे आपलाही बळ वाढेल. ही गोष्ट जगिक आहे. तुम्ही माझ्या संग कनेक्ट होऊ शकत ना. माझा कुठलाच हेतू नाही की अमरावतीत येऊन राजकारणात घुसणं. समजलं फरक? दिवस आणि रात्र जेवढा फरक आहे हा तेवढा फरक आहे. तिथे बसल्यांना सगळ्याचा एक हेतू काय की सगळ्या लीडरला बोलवा, बरोबर, की आपण बघू की आपलं राजकारणाद्वारे प्रभुत्व कसं व्हावं. या व्यक्ती का वेगळा आहे? कारण त्याला स्वतःला जरी तो ख्रिस्ती म्हणून घेत आहे, पण तुझ्यापाशी देवाचा आत्मा नाही. याचं समजलं? कारण ज्याच्यापाशी आत्मा नाही त्याला काहीच गोष्टी समजत नाही. याच्या विरुद्ध एक गोष्ट लक्षात ठेवा. जगाच्या पाठीवर कुठल्याही जातीचा, कुठल्याही देशाचा, कुठल्याही रंगाचा मनुष्य ज्याच्या संग तुम्ही कधीच बोलले नाही, पण त्याच्यापाशी सुद्धा देवाचा आत्मा आहे, तुमच्याजवळ सुद्धा देवाचा आत्मा आहे. आणि जेव्हा तुम्ही कनेक्ट होता, सहज तुमची काय होते? सहभागिता होते. सहज तुमचा आत्मा जो आहे, जो तुमच्यापाशी दिलेला आहे, तो काय करतो? त्याच्यासोबत प्रीती दाखवतो. त्याला समजतं. सहज एकामेकाची ओळख होते. जसं पुन्हा सोपीरित्या तुमच्या कुटुंबातला जर एखादा व्यक्ती असेल, तुम्हाला जेव्हा भेटतो, तुम्हाला माहीत आहे की माझ्या कुटुंबातला आहे. मग आता फरक पडत नाही तो राहतो तो किती दिवसाने तुम्हाला भेटला, किती वर्षाने तुम्हाला भेटला. जसा तुमच्या जवळ येतो, तुम्हाला माहीत आहे हा माझ्या कुटुंबातला आहे, तुमचं प्रेम सहज जाणवतं. आणखी सोप्यारित्या मी तुम्हाला सांगतो. एक मुंबईमध्ये एक नविता नावाची ताई आहे. मी तिला कधीच आयुष्यात बघितलं नाही आणि मला माहित आहे की एका संदेशा दरम्यान किंवा एकदा तिच्या संग बोलण्याच्या दरम्यान तिला देवाने कन्व्हिक्ट केलं, तिला तिच्या पापाची जाणीव झाली आणि तिला ख्रिस्ताला हाक मारली आणि तिचा आत्मा वाचला. आता तिच्यापाशी तोच आत्मा आहे, पवित्र आत्मा, जो माझ्यापाशी दिलेला आहे. आता याचा असर कसा होतो किंवा हे कार्य कसं करतो? तर ही स्त्री जेव्हाही मला फोन करते तिच्या समस्येमुळे, जशी तिची समस्या मला ती सांगते आणि जसं मी निवारण सुद्धा देवाच्या वचनातून सांगणं चालू केलं, लगेच 2 मिनिटात ती म्हणते, कळलं पास्टर, समजलं पास्टर तुम्ही काय म्हणत आहे, बरोबर माझ्या लक्षात आलं. कसं तुला समजलं? का? कारण तुझ्यापाशी तो देवाचा आत्मा आहे. जो शिक्षक आहे, जो सहाय्य करता आहे, तो तिला काय करतो? गवाही देतो, साक्ष देतो का तुझी समस्या आहे, पण या पास्टरनं जे तुला सांगितलं तो काय करतो? तो तिला पटवून देतो आणि लगेच 2 मिनिटात, आता आलंच पास्टर माझ्या लक्षात, मला हेच समजत नव्हतं, मी स्ट्रगल करत होते, आता तुम्ही बोलल्यावर मला क्लिअर झालं. आता हीच गोष्ट ज्याच्यापाशी देवाचा आत्मा नाही त्याच्या संग जर मी बोलतो, तो काय म्हणेल? या फालतू गोष्टी राहू दे, माझी समस्या वेगळी आहे. तू हे काय देवदेव मधात लावून आला, तू आपलंच लावून आला, मी इथं तुला काय सांगून आलो, तू आपलीच लावून आला, इथं देवदेव केल्याने होते काय? फरक समजले? तुझ्यापाशी देवाचा आत्मा नाही, तुला काहीच समजत नाही मी काय बोलत आहे. पण ज्याच्यापाशी देवाचा आत्मा आहे तो ऐकण्याच्या आधीच गवाही देतो, हा मला समजलं, थँक्यू पास्टर, तुम्ही माझ्या संग बोलले, आता माझं वजन हलकं झालं, आता मला बरं वाटत आहे, आता मी काहीच काळजी घेत नाही, नाही तर ही समस्या मला खूप त्रास देत होती, देवाला धन्यवाद की मी तुम्हाला फोन केला. कधीच त्या स्त्री संग बोललो नाही, कधीच मी तिला बघितलं नाही, मला माहीत सुद्धा नाही ती कशी दिसते, पण हे माहीत आहे तिच्यापाशी देवाचा आत्मा आहे. समजले फरक? जर तुमच्यापाशी देवाचा आत्मा नाही तर तुम्ही कनेक्ट होऊ शकत नाही, ख्रिस्ताच्या शरीरामध्ये तुम्ही होऊ शकत नाही. पुढे आपण बघू की आपण काय बघितलं? एकच शरीर आणि आपण बघितलं एकच आत्मा. आणि म्हणून मी तुम्हाला उदाहरण दिलं, खूप सारे माझ्या कुटुंबातले मी ज्यांना ओळखतो, म्हणजे खूप सारे लोक चर्चमधले, जेव्हा मी जातो, आणि याचा अर्थ मी तुम्हाला हे सांगत नाही का बघा मी किती हुशार आहे आणि हे किती मूर्ख नाही, मी तुम्हाला सांगत आहे की देवाचा आत्मा ज्या व्यक्तीपाशी आहे ते सहज कनेक्ट होतात. कारण एकामेकाचे आत्मे जे देवापासून तुम्हाला दिलेले आहेत ते काय करतात? एकामेकाला गवाही देतात, एकामेकासंग बोलतात, त्यांना समज दिल्या जाते, कारण तोच एक आत्मा जो त्याला दिला आहे आणि म्हणून तो तुम्हाला दिला. आणि म्हणून मी तुम्हाला सांगत आहे, जेव्हा तुम्ही म्हणता की आमचं चर्च वेगळं आहे, आमची भावना वेगळी आहे, आमचे विचार आणि आमची उपासना, तुमचं चर्च वेगळं आहे, याचं वेगळं आहे, ते वेगळं नाही, त्यांच्यापाशी देवाचा आत्मा नाही.
समस्या फार कठीण आहे, ही फार सिरियस आहे की अशा चर्चमध्ये जाणं जिथे आपल्याला वेगळं भेटते, कारण तिथं वेगळा आत्मा आहे, देवापासूनचा नाही. नंतर आपण बघू ते वचन काय सांगतं की एकच आशा, म्हणजे इथे आपण काय बघतो, पहिले आपण बघितलं एकच आशेत सहभागी होण्यास बोलावले, त्याचप्रमाणे एक शरीर जे आपण बघितलं, एकच आत्मा हे आपण बघितलं, एकच आशा. म्हणजे याचा अर्थ जोही व्यक्ती तारलेला आहे, जरी त्याचे संकट चालू आहे, जरी त्याच्यापाशी समस्या आहे, तरी त्याच्यापाशी ही आशा आहे का एक दिवस हे खतम झाल्यानंतर मी स्वर्गात जाईल, मी माझ्या देवाला बघेल. पण ज्याच्यापाशी देवाचा आत्मा नाही, त्याला पहिली गोष्ट ह्या गोष्टी मूर्खपणाच्या वाटतात. दुसरी गोष्ट, त्याला ह्या गोष्टीविषयी काही विश्वास तर सोडा, त्याला इंटरेस्ट सुद्धा नाही का मला स्वर्गात जायचं आहे, त्याला काहीच इंटरेस्ट नसतं. याचं कारण काय, जे मी तुम्हाला सांगितलं, आत्मिकरित्या मेलेला व्यक्ती असतो, त्याच्यापाशी देवाचा आत्मा नाही, आणि म्हणून त्याला या सगळ्या गोष्टी जे देवाचे वचन सांगतात मूर्खतेच्या वाटतात. पण ज्याच्यापाशी तारण आहे, ज्याच्यापाशी सॅल्वेशन आहे, ज्याच्यापाशी देवाचा आत्मा आहे, त्याला माहीत राहतं की या सगळे संकट खतम होतील, एक दिवस माझा प्राण जाईल आणि मी आपल्या देवाजवळ शांतीसोबत असेल. एकच आशा. पुढे आपण बघू की एफेसकरास पत्र 4:5, एकच प्रभू, एकच विश्वास, एकच बाप्तिस्मा. आणि म्हणून इथे सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहे का सगळे वेगवेगळे कुठंच नाही, एकच, सगळी गोष्ट एकच आहे. तुम्ही या रीतीने कनेक्ट झाले याच मार्गाने. म्हणून देवाचं वचन काय सांगतं, अरुंद मार्ग, अरुंद रस्ता फार कमी लोकांना सापडेल आणि तो एकच आहे. आणि पहिलं आपण बघू एक, दुसरं काय आहे, एकच देव. एक लक्षात ठेवा, अनेक देव नाहीत, अनेक मार्ग नाहीत, अनेक सत्य नाहीत, तर हे सगळ्यात मोठं आहे. लक्षात ठेवा, जोपर्यंत, एक मी तुम्हाला सांगतो, या जगाला येशू आवडतो, पण तो येशू कधी आवडतो, जेव्हा सगळ्या देवांमध्ये जर तुम्ही येशूला ठेवत असाल तर आम्हाला तो आवडतो. पण जर तुम्ही म्हणता का येशू हाच देव आहे, तिथे प्रॉब्लेम होतो. आणि प्रत्येकाच्या सॅल्वेशनमध्ये ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे का ही गोष्ट कबूल करणे. कारण वचन सांगतं रोमकरास 10:9, तारणासाठी हे वचन आहे, कारण येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्यास मरण पावल्यातून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. आणि म्हणून हे फार महत्वाचं आहे. इथे खूप सारे लोक स्ट्रगल करतात का हो मला येशू पाहिजे, पण येशूच हा देव आहे आणि येशूच मला वाचू शकतो. इथे फार लोक काय करतात, खूप लोकांचे व्यत्यय येतं, खूप सारे लोक इथे फसवून जातात. आणि म्हणून पण हे सगळ्यात महत्वाचं काय, एकच प्रभू. नंतर आपण बघू एकच विश्वास, म्हणजे अनेक विश्वास नव्हे. तर विश्वास म्हणजे काय का देवाने आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त जो तुमच्यावर प्रेम करतो तो तुमच्यासाठी दिला. हा देव जो स्वयंपूर्ण, सर्व शक्तिमान, सर्वज्ञ, सर्वव्यापी, पवित्र, जो सत्य आहे, हा मनुष्य बनून या पृथ्वीवर आला. विश्वास कुठला हे आपण बघत आहोत. तर त्याने या जगात खूप सारे चमत्कार दाखवले, त्याने लोकांना पटवून दिले का मी देवाचा पुत्र आहे. त्याने इथे असताना आपल्याला जीवनाचा मार्ग सांगितला. त्याने सांगितलं का मी जीवन आहे, मी सत्य आहे, मी मार्ग आहे, मी मध्यस्थी आहे आणि माझ्याशिवाय देवाजवळ कोणी जाऊ शकत नाही. हा एकच विश्वास. त्याने आपल्याला स्वतःला मनुष्याच्या हाती दिलं, तो आपल्यासाठी मारण्यात आला, तो आपल्यासाठी गाळण्यात आला, तिसऱ्या दिवशी मरणातून उठला. सगळी पावर त्याच्या हाती आहे, देवाच्या उजव्या हाताला तो बसला आहे. जो विश्वासाने हाक मारतो तो वाचवला जाईल, तो आपल्या लोकांना घेण्यासाठी येईल आणि अनंताचं जीवन ते लोक त्याच्यासोबत स्वर्गात राहतील आणि अनंत काळसाठी राज्य करेल. हा एकच विश्वास, अनेक विश्वास नाही. आणि म्हणून हे फार महत्वाचं आहे की तुमचा विश्वास कशामध्ये आहे. आणि शेवटी म्हणजे जे आपण बघणार आहोत ते म्हणजे एकच बाप्तिस्मा. बाप्तिस्मा म्हणजे काय ही गोष्ट आपण समजून घेऊ. पहिली गोष्ट, जसा व्यक्ती ख्रिस्ताला हाक मारतो का येशू माझी क्षमा कर, माझा आत्मा वाचो, त्या समयी हे जे मी तुम्हाला जे सांगितलं का हे एकच आत्मा मिळेल कसा. तर जसे आपल्याला आपल्या पापाची स्थिती करते आणि जसे तुम्ही ख्रिस्ताला हाक मारतो, देवाचा आत्मा तुम्हाला बाप्तिस्मा देतो.
पवित्र आत्मा तुम्हाला बाप्तिस्मा देतो. बाप्तिस्म्याचा अर्थ काय? बुडवणे, म्हणजे कुठल्या तरी गोष्टीमध्ये पूर्णपणे बुडणे. जर तुम्ही बाप्तिस्मा बघितला असेल तो कसा असतो, एखाद्या व्यक्तीला घेतो आणि पूर्ण पाण्यात टाकल्या जातो. बाप्तिस्मा म्हणजे काय? बुडवणे. तसाच एका व्यक्ती जेव्हा ख्रिस्ताला हाक मारतो का येशू माझा आत्मा वाचव, देवाचा पवित्र आत्मा त्याला बाप्तिस्मा देतो आणि त्याच्यामुळे देवाचा आत्मा त्याच्यामध्ये राहतो, ज्या आत्म्याविषयी आपण बोललेलो आहोत. आणि म्हणून हे फार महत्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर व्यक्ती काय करतो? पाण्याचा बाप्तिस्मा घेतो. पाण्याचा बाप्तिस्मा म्हणजे काय असतं का? जे शरीर जे देवाने माझ्यासाठी आतून केलं आहे, आतून म्हणजे काय? जे त्याने माझ्या आत्मा माझा वाचवला आहे, ते अनेकाला दर्शवणे की बाप्तिस्मा असते. म्हणजे काय? म्हणून पुन्हा एकदा ते काय आहे? त्याचं चित्र. म्हणजे तुम्ही उभे राहता टाक्यामध्ये किंवा पाण्यामध्ये, आणि जर मी पास्टर आहे आणि मी जेव्हा तुम्हाला बुडवतो, ते कशाचं चित्र आहे का? माझे जे पाप, माझा जो जुना मनुष्य तो ख्रिस्तामध्ये मेला, आणि जेव्हा तुम्हाला मी बाहेर काढतो ते दर्शविते का ख्रिस्त जो पुनरुत्थित झाला त्याच्यापासून मला जीवन भेटलं. हा जुना मनुष्य मेला आणि नवीन मनुष्य ख्रिस्ताच्या प्रतिरूपीचा जिवंत झाला, नवीन निर्माण झाला. समजलं? हा एकच बाप्तिस्मा. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे एकच देव. एक लक्षात ठेवा, देव तुमच्यावर प्रेम करतो. हा देव तुमच्यावर एवढं प्रेम करतो का त्याने एकालता एक पुत्र आपला तुमच्यासाठी दिला. फक्त दिलाच एवढंच नव्हे, तर जेव्हा त्याला माहीत होतं की मी दिलेला हा पुत्र तुमच्या आणि माझ्यासाठी मारला जाईल, त्याला माहीत होतं की माझा पुत्राचा जीव हा तुमच्यासाठी दिला जाईल. हा जो पुत्र आहे, हा जो देव आहे, तो तुमच्यावर प्रेम करतो आणि त्याच्यामुळे देवाने आपला पुत्र तुमच्यासाठी दिला. जेव्हा देवाचा पुत्र जेव्हा गेत्सेमनी बागेत जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला पकडण्यात येण्यात होते की त्याला क्रुसावर टांगण्यात जावं, जेव्हा त्याला पकडण्यात येत होतं, त्याच्यासमोर तुमच्या आणि माझ्या पापाचा प्याला होता. हा प्याला म्हणजे काय? हे चित्र आहे का या पूर्ण जगाचे पाप तुमचे आणि माझे. म्हणजे जेव्हाही आपण खोटे बोलतो, जेव्हाही आपण लबाडी करतो, जेव्हाही आपण व्यभिचार करतो, जेव्हाही आपण देवाने सांगलेल्या आज्ञा मोडतो, या सगळ्या पापाची शिक्षा त्या प्यालात होती. आणि हा पवित्र देव देवाला काय म्हणाला येशू ख्रिस्त का देवा जर तुझी इच्छा असेल तर हा प्याला तू बाजूला ने, कारण पवित्र देव पाप बघू शकत नाही. पण तो म्हणाला की माझी इच्छा नव्हे तर तुझी इच्छा, म्हणजे पित्याची इच्छा पूर्ण व्हावी. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त क्रुसावर मरत होता, हे सगळ्यात भयानक आणि खूप सुंदर आहे तुमच्यासाठी समजणं हे जे सत्य की एक अशी वेळ होती, मी तुम्हाला सदैव क्रुसाविषयी सांगत असतो बरोबर. आता हे लक्षात ठेवा, एक जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त क्रुसावर टांगण्यात आला होता, एक अशी वेळ होती जग, आणि हे देवाचं वचन सांगतं का भर दिवसात असा अंधकार पूर्ण पृथ्वीवर आला ज्या जगाच्या हिस्ट्रीमध्ये असा अंधकार कधीच आला नाही. आणि हा का घडला? कारण आता देवाने पित्याने आपल्या पुत्रावर या जगाच्या प्रत्येक व्यक्तीचे पाप त्याच्यावर टाकले. प्रत्येक व्यक्तीचे पाप त्याने आपल्या पुत्रावर टाकले. आणि कारण देव पिता सुद्धा पवित्र आहे, त्याने आपला मुलगा जो पवित्र आहे तो आता तुमच्या आणि माझ्यासाठी पाप झाला आणि त्याने आपली नजर फिरवली. आणि म्हणून देवाचा पुत्र क्रुसावर म्हणाला की माझ्या पिता तू माझा त्याग का केला? हे देवाच्या पुत्राने, देवाने तुमच्यासाठी केलं. एकच देव, एकच विश्वास, एकच आत्मा, एकच आशा, अनेक गोष्टी नाहीत. आणि जेव्हा तुम्हाला ही गोष्ट कळते आणि जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला स्वीकारता आणि जसे त्याला हाक मारता की येशू माझा आत्मा वाचव, तो काय करतो? तुम्हाला त्या जगातून, वाईटातून काढून देवाच्या कुटुंबामध्ये टाकतो. सगळ्यात शेवटी मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. एक देवाचं वचन आहे योहान 15:13, आपल्या मित्रासाठी आपला जीव द्यावा यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. म्हणजे आपल्या मित्रासाठी स्वतःचा जीव द्यावा. ही गोष्ट मी तुम्हाला एका गोष्टीद्वारे सांगतो. दोन मित्र जवळीक मित्र होते आणि एका मित्राद्वारे एकदा काय झालं, तो एकटा असताना एक फार मोठा पाप त्याच्याकडून खून झाला. कळत न कळत ज्याही गोष्टीपासून त्याचा खून झाला आणि हा मित्र फार घाबरला
की आता मला पोलिस येतील, आता मला पकडतील, आता मला जन्मठेप होईल, आता मला फाशी होईल, आता मला जेल होईल. आणि हे होत असतानाच त्याचा दुसरा मित्र आला आणि त्याच्या दुसऱ्या मित्राने बघितलं की माझ्या मित्राकडून हा खूप मोठा पाप झाला. हा जो दुसरा मित्र आहे याने आपल्या मित्राला म्हटलं की एक काम कर, मला समजतं का तू हे खूप मोठं पाप केलं, पण ही जे पाप जे आहे ते मी माझ्यावर घेतो. आणि या मित्राने काय केले, त्या ज्या आपल्या मित्राचे ज्याने तो खून केला त्याचे सगळे कपडे स्वतःवर घातले आणि आपला जो मित्र ज्यानं हे पाप केलं त्याला त्याने जाऊ दिलं. आणि जसे पोलीस आणि जसे लोक आले त्याला आपला हा जो मित्र ज्याने त्याचे पाप स्वतःवर घेतले त्याला पकडण्यात आलं, त्याला जेलमध्ये टाकण्यात आलं. त्याने सगळे पाप स्वतःवर घेतले आणि ज्याने तो खून केला हा व्यक्ती आपल्या मित्राने फ्री केला. आता ही गोष्ट जर तुम्हाला समजत असेल, आता विचार करा, ज्या मित्रासाठी या दुसऱ्या मित्राने एवढा मोठा त्याग केला आणि हा जेव्हा मित्र त्या जगात काही विचार न करता, म्हणजे काही या गोष्टीविषयी धन्यवाद न देता, काही या गोष्टीविषयी दिलगिरी न देता, काही या गोष्टीविषयी पश्चाताप न करता जर जगत असेल, तुम्ही म्हणाल काय हा मित्र आहे, त्याने त्याच्यासाठी एवढा मोठा त्याग केला, आपलं स्वतःचं जीवन दिलं, हा जेलमध्ये असला पाहिजे होता, याला मरण द्यायला पाहिजे होतं, पण त्याने त्याला फ्री केलं आणि याला ह्या गोष्टीविषयी जराही पश्चाताप नाही. बरोबर तुम्हाला वाटेल या गोष्टीविषयी की असा किती वाईट मित्र आहे. लक्षात ठेवा, जोपर्यंत तुम्ही ख्रिस्ताला आपल्या पापाची क्षमा होण्यासाठी हाक मारत ना, जोपर्यंत तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवत ना, तो मित्र तुम्ही आणि मी आहात. तो मित्र तुम्ही आहात, कारण देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी आपला प्राण दिला. तो क्रूसावर तुमच्या आणि माझ्यासाठी मारण्यात आला. आणि जोपर्यंत तुम्ही हे स्वीकारत ना आणि तुम्हाला जर वाटते की हां ठीक आहे, काही हरकत नाही, देवा केलं ते केलं, बरं आहे माझ्यासाठी, त्याला मरू दे, मी आपलं जीवन जसं पाहिजे तसं वागवतो, जसं पाहिजे तसं राहतो. पण जो खरंच दिलगीर आहे, जो खरंच पश्चाताप करतो, तो येतो आणि म्हणतो देवा माझी क्षमा कर, मी विश्वास ठेवतो का तू देवाचा पुत्र आहे आणि मी विश्वास ठेवतो का तू माझ्यासाठी क्रूसावर मारण्यात आला, माझी क्षमा कर, मला नवीन जीवन तू दे, का तुझ्या प्रतिरूपीचं तुझ्या इच्छेचं जीवन मी जगावं. तुम्हाला ठरवावं लागेल तुम्ही कुठले मित्र आहात. म्हणून जे मी तुम्हाला सांगितलं, एकच देव, एकच विश्वास, एकच आत्मा, एकच आशा, एकच बॅप्टिझम जे तुम्हाला देवाच्या कुटुंबात जोडतं. पण जर तुम्ही देवाच्या कुटुंबात नाही, तुम्ही देवाच्या सहभागितेत नाही, देवासोबत तुमची एकता नाही, हे तुम्हाला ठरवा लागेल. जे आपण बोललो आहोत का कुठल्या टीममध्ये आहे. म्हणून जिवंत व्यक्ती जो आत्मिक जिवंत आहे तो कशामुळे, कारण त्याला देवाचा आत्मा आहे आणि तो देवासोबत एकाग्रत होतो, देवासोबत त्याची एकता असते. पण जो देवाविरुद्ध आहे त्याच्यापाशी देवाचा आत्मा नाही, तो देवाचा शत्रू आहे, तो देवाशिवाय आहे. आणि म्हणून आपल्याला निर्णय घ्यावा लागेल का मी ख्रिस्ताच्या शरीरामध्ये एकात्मिकता आहे, मी त्याच्या शरीराचा एक भाग आहे, का मी त्याच्या शरीराच्या विरोधात आहे. कारण ज्याच्यापाशी आत्मा नाही तो देवाचा नाही. आपण प्रार्थना करू, आपल्या मानाखाली घालू, आपले डोळे बंद करू. सगळ्यात मोठी एक गोष्ट आहे, एक लक्षात ठेवा, जर तुमच्यापाशी देवाचा आत्मा आहे तो ही एकता घडून आणतो, तो ही सगळ्या गोष्टी करून आणतो. तुम्ही स्वतःहून देवासोबत स्वतःला जोडू शकत नाही. आणि म्हणून आजचा संदेश, आजचं वचन सगळ्यात महत्त्वाचं का एकच विश्वास, एकच देव, एकच तारण, एकच आत्मा, एकच आशा, एकच बॅप्टिझम आणि एकच देव जो तुमच्यावर प्रेम करतो. आणि सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे का तुमच्याजवळ तो देवाचा आत्मा आहे. कारण कसं माहीत पडेल पास्टर की देवाचा आत्मा माझ्यापाशी आहे का नाही. देवाचा आत्मा जर तुमच्यापाशी असेल तर तो तुम्हाला गवाही देईल का हो, तो तुम्हाला शांती देईल. जर देवाचा आत्मा तुमच्याजवळ मी बोलत असताना नसेल तर तो तुम्हाला दाखवत असेल का तुला तारणाची गरज आहे, तुला प्रभू येशू ख्रिस्ताची गरज आहे. म्हणून सगळ्यात मोठा प्रश्न तुम्हा प्रत्येकासाठी की तुमच्यापाशी देवाचा आत्मा आहे का. आणि देवाचा आत्मा कोणा व्यक्तीपाशी असतो, जो ख्रिस्ताला हाक मारतो, तो विश्वास ठेवतो का प्रभू येशू तू प्रभू आहे, तू देवाचा पुत्र आहे
आणि तू माझ्यासाठी मारण्यात आला, गाळण्यात आला. आणि होय परमेश्वरा, होय प्रभू, जे प्रीती तू माझ्यासाठी त्या क्रूसावर तू दाखवली, होय प्रभू, मी विश्वास ठेवते परमेश्वरा की होय प्रभू, माझ्या पापाची शिक्षा तू क्रूसावर घेतली. माझी क्षमा कर, माझा आत्मा वाचव. होय प्रभू, माझा आत्मा नरकात टाकू नको. होय परमेश्वरा, तुझी दया माझ्यावर दाखव. मी परमेश्वरा पापी आहे आणि तुझ्या दयेची मला गरज आहे. जसे तुम्ही विश्वासाने हाक मारता, म्हणता येशू प्रभू आहे, प्रभू माझ्या हृदयात ये, माझा आत्मा वाचो. होय प्रभू, मी तुला माझा तारणारा म्हणून स्वीकारते. मी माझं जीवन बदलण्यासाठी रेडी आहे. मी माझ्या पापातून निघण्यासाठी रेडी आहे. होय परमेश्वरा, माझा आत्मा वाचो. जसे तुम्ही विश्वासाने हाक मारता, जसे या जगिक जीवनाकडून त्या ख्रिस्ताला हाक मारता, त्याला म्हणता माझ्या हृदयात ये, माझ्या पापाची क्षमा कर, त्याच समय जो आत्मा मला देण्यात आला, तोच त्याच समय या जगातील प्रत्येक व्यक्ती ज्याला तो ख्रिस्ताचा पवित्र आत्मा देण्यात आला, तो त्याच समय तुम्हाला वाचवेल. देवाचा आत्मा तुमच्यामध्ये वास करेल. तुम्हाला कळेल का तुमच्या पापाची क्षमा झाली? तुम्हाला कळेल का नवीन जीवन मला मिळालं? तुम्हाला कळेल का ख्रिस्तामध्ये मी आहे? तुम्हाला कळेल का प्रभू येशू ख्रिस्त माझा स्वर्गीय पिता झाला? तुम्हाला कळेल मी की ख्रिस्ताच्या शरीरामध्ये मी जोडण्यात आली. या सगळ्या गोष्टी देवाचा आत्मा तुम्हाला शिकवेल. पण जर तुमच्यापाशी देवाचा आत्मा नाही, तुमच्यासाठी या कुठल्याच गोष्टी समजणार नाही. म्हणून जी एकता जे प्रभू येशू ख्रिस्ताच्या कुटुंबातील आहे, ती फक्त आणि फक्त देवाच्या आत्म्याने होऊ शकते. प्रश्न तुमच्या प्रत्येकासाठी आहे का तुम्ही फक्त विश्वासू ख्रिस्ती जीवन बिना देवाच्या आत्म्याचे जगत असाल, तर तुम्हाला तुमच्यासाठी फार निराशाची न्यूज आहे. कारण तुम्ही देवाच्या शरीरामध्ये नाही, देव तुमच्यामध्ये नाही. कारण ज्याच्यापाशी ख्रिस्त त्याच्यापाशी जीवन आहे. पण हे वचन, हा संदेश तुमच्याजवळ आहे. तुम्हाला याच्यातलं काही समजलं नसेल, काही हरकत नाही. पण फक्त जर तुम्हाला आपली पापस्थिती समजत असेल का हो मी पापी आहे, कारण ख्रिस्त म्हणतो मी खऱ्यांसाठी नव्हे तर जे पापी आहे त्यांना तारावयास आलो आहे. जो स्वर्गातील देव तुमच्यासाठी नम्र झाला, ज्याने मनुष्याचं शरीर त्यानं घेतलं, जो तुमच्या आणि माझ्यासाठी लीन नम्र झाला आणि वधस्तंभावरचं जे मरण त्याने तुमच्या आणि माझ्यासाठी स्वीकारलं, तो स्वर्गातील सर्व शक्तिमान सर्वव्यापी देव नम्र झाला. तुम्हाला आणि मला काय फरक पडतो नम्र व्हायला? पण निर्णय हा तुमचा आहे. जेव्हा तुम्ही नम्र होता आणि विश्वासाने त्याला हाक मारता, त्याच समय तो तुम्हाला उचलतो, तुमच्या पापाची क्षमा करतो, नवीन जीवन देतो. तो एकच आत्मा जो सगळ्या प्रभू येशू ख्रिस्तातील कुटुंबाला, तो त्याच्या मंडळीला कनेक्ट करतो, तो तुम्हाला दिला जातो आणि तुम्ही एकतामध्ये देवामध्ये राहता. हा निर्णय तुमचा आहे. जर देवाचं वचन तुमच्या संग बोललं असेल, त्याला हाक मारा, म्हणा येशू माझी क्षमा कर, माझा आत्मा वाचव. होय प्रभू, मला तारणाची गरज आहे, माझ्या पापाची क्षमा होण्याची गरज आहे. मी आज विश्वास ठेवते परमेश्वरा की नवीन जीवन तुझ्यापासून आहे. कारण तुझे वचन सांगतं जोही विश्वासाने हाक मारेल तो वाचवला जाईल. जसे तुम्ही ही छोटीशी प्रार्थना जिथेही बसलेले आहात, ख्रिस्ताच्या नावाने, देवाच्या नावाने, येशू ख्रिस्ताच्या नावाने करता. कारण तारण त्याच्या नावामध्ये आहे. कारण तारण सगळे पावर त्याला दिलेले आहेत. कारण तो तुमच्यासाठी मारण्यात आला. आणि जेव्हा तुम्ही त्याला हाक मारता, त्याने माझा आत्मा वाचवला, तो तुमचाही आत्मा वाचेल. आणि नवीन जीवन, नवीन आत्मा आणि नवीन गोष्टी तो तुम्हाला देवाच्या वचनातून शिकेल. हा निर्णय तुमचा आहे. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो पुन्हा एकदा परमेश्वरा हे सुंदर वचन, हे सत्य परमेश्वरा, का एकच विश्वास, एकच आशा, एकच देव, एकच आत्मा, एकच सॅल्वेशन, एकच बॅप्टिझम प्रभू हा तुझ्यापासून आहे. आणि होय प्रभू परमेश्वरा, हा जो अरुंद मार्ग आणि अरुंद दार जे तू आम्हाला दाखवलं, प्रार्थना करतो इथे कोणी ऐकणारा असेल ज्याने अजून तुला हाक मारलं नाही. होय प्रभू, अनेक विश्वास नाही, अनेक गोष्टी नाही, अनेक मार्ग नाही, अनेक सत्य नाही. सत्य फक्त एकच असतं आणि मार्ग, सत्य आणि जीवन हे तूच आहे. हे समजण्यासाठी त्यांना सहाय्य कर. त्यांचे हृदय उघड, त्यांचे मन उघड माझ्या राजा. होय परमेश्वरा, की तुझ्या प्रभू मंडळीमध्ये आणि प्रभू ख्रिस्ताच्या कुटुंबातील ते प्रभू सहभागी व्हावे. धन्यवाद मानतो पुन्हा एकदा इथे जुळलेल्या प्रत्येकाला आणि हे वचन ऐकणाऱ्या, संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तुझ्या हाती सोपवितो माझ्या राजा. आणि धन्यवाद मानतो प्रभू, हे तुझी महान योजना तू आम्हाला दाखवली आणि या संदेशासाठी तुझे धन्यवाद मानतो. आणि ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू ऐक. आमेन. प्रेज द लॉर्ड.